So hello बच्चों, welcome to your YouTube channel and this is our another question from variable separation method and this is our very important question बेटा because या इक्वेशन मध्ये आपल्याला दोन गिवन दिले आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट दिस क्वेश्चन. बेटा बघा सर, जसा पण क्वेश्चन दिला असेल, मी जसं 2-3 क्वेश्चन मध्ये ऑलवेज सांगत आलो आहे की बेटा ज्या पण मी मेथड लिहून दिल्या होत्या त्यालाच आपण फॉलो करणार. जर नसन माहिती तर इंट्रोडक्शन व्हिडिओ पाहून घ्या. चलो तर लेट्स स्टार्ट. बेटा जो पण आपल्याला गिवन असेल सांगा, वर काय दिलाय बेटा यू, जे पण वर असेल त्याला लिहायचं यू, नंतर खाली काय सर एक्स आणि वाय, तर बघा काय लिहिलं एक्स कॉमा वाय. अबे हो की नाही? ओके, नंतर सर इज इक्वल टू, इथे काय होतं बेटा एक्स तर कॅपिटल एक्स, इथे सर छोटा वाय इथे काय लिहिणार बेटा कॅपिटल वाय. ओके चलो नाव आता सर आम्हाला पाहिजे डी यू अपॉन डी एक्स, तर बेटा डेल यू अपॉन काय डेल एक्स. ओके सर यू ला विथ रिस्पेक्ट टू काय डेरिव्हेटिव्ह करत आहोत एक्स. अबे हे बघ यू ला कशाच्या रिस्पेक्ट टू एक्सच्या, तर बेटा ज्याच्या रिस्पेक्ट टू करत आहोत त्याला द्यायचं डॅश. ओके सर नंतर सर डेल यू अपॉन डेल वाय, सर वायच्या रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह करत आहोत तर काय करणार बेटा वाय ला डॅश देणार. अबे हो की नाही? ओके, आणि नंतर काय दिलं आहे का नाही, तर चलो या व्हॅल्यू उचलायच्या आणि पुट करायच्या. सर पुट कशामध्ये? पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 कोणता सर? हा काय म्हणतो मी याला इक्वेशन 1. चलो याच्यामध्ये पुट करा. सांगा बेटा काय होता 4. ओके सर डेल यू अपॉन डेल एक्स, हे बघ बे डेल यू अपॉन डेल एक्स काय आहे एक्स डॅश वाय लिहिला, नंतर प्लस सर नंतर प्लस आहे डेल यू अपॉन डेल वाय, तर बघ डेल यू अपॉन डेल वाय काय आहे एक्स वाय डॅश, तर लिहिलं सर एक्स वाय डॅश. ओके आणि इज इक्वल टू आहे 3 इंटू यू. सांग बे बघा यू किती होता सर, यू म्हणजे होता एक्स वाय, यू म्हणजे काय होता एक्स वाय. आता काही नालायक म्हणत सर याले पण लिहा, अबे हे फंक्शन आहे, यू इज द फंक्शन ऑफ एक्स अँड वाय, म्हणून यूच्या ठिकाणी काय लिहिलं मी यू एक्स वाय. ओके आता बेटा आपल्याला काढायचं असते कॉमन. सर कॉमन काय काढायचं? ज्या व्हॅल्यू सेम सेम असेल. बघा आता लक्ष दे इकडे, सर इथं एक्स डॅश आहे, इथं वाय डॅश आहे आणि ते काय आहे एक्स. ओके तर मला सांगा बेटा एक्स आणि एक्स ला मी कॉमन काढू शकतो? अबे काढू शकतो की नाही? एक्स आणि एक्स ला काय करू शकतो मी कॉमन, वाय ला तसंच ठेवणार. ओके तर चलो सर आता आम्हाला एक्स ला जर कॉमन काढायचं आहे तर बेटा हा प्लस आहे, इकडे गेला तर कुठे जाणार मायनस, इकडे गेला तर कुठे जाणार मायनस. ओके तर सांगा बेटा सर याला 4x डॅश वाय ला सेम टू सेम ठेवतो, इज इक्वल टू लिहिलं 3xy. सर हा प्लस होता, इकडे आला तर मायनस एक्स वाय. अबे हो का? हे बघ हा प्लस होता, इकडे आला तर काय मायनस एक्स वाय डॅश, हे वाय डॅश होता तर वाय डॅश. ओके सर नंतर आता मला सांगा बेटा इथून एक्स ला मी कॉमन काढू शकतो, हे बघ काय इथून काय एक्स ला काय करू शकतो मी कॉमन. ओके आता काही खतम पोटते म्हणून सर वाय ले काढला तर नाही जमत का? तू वाय ना काढजो आन्सर मॅच होते. पण ओके जे प्रोसिजर चालली त्याच्यानुसार चालजो, आन्सर डेफिनेटली मॅच होणार. मला एक्स ला बाहेर काढायला वाटते, ठीक आहे, म्हणून मी एक्स ला कॉमन काढलं, तू वाय ले काढजो. ठीक आहे चलो आता सर आता एक्स ला जर कॉमन काढलं तर सांगा बेटा काय राहणार सर एक्स बाहेर, तर काय राहिलं इकडे सर 3y मायनस वाय डॅश. अरे बरोबर की नाही? काय राहिलं 3y मायनस वाय डॅश आणि इकडे काय होतं बेटा 4x डॅश वाय. ओके इकडे काय होतं 4x डॅश वाय. आता सर आता काय करणार एक्सच्या खाली एक्स, वायच्या खाली वाय, खतम. अजून एकदा एक्सच्या खाली एक्स, वायच्या खाली वाय, खतम. ओके तर सर आता जर मी खाली एक्स घेऊन येणार, बघा इकडे आहे सर 4x डॅश, इकडेच ठेवला बे, हे बघ 4x डॅश या वायला इकडे घेऊन जातो, एक्स ला इकडे, तर सर एक्स येणार खाली इज इक्वल टू काय राहणार बेटा 3y मायनस वाय डॅश अपॉन आलं सर वाय. ओके आणि याला म्हणणार बेटा मी के आणि ते लिहिणार से, करेक्ट ना? याला काय म्हणणार मी के. ओके तर बघा बेटा एक्स खाली एक्स, वाय खाली वाय. अजून एक सांगतो बेटा एक्स डॅश वाय डॅश ऑलवेज वर राहिले पाहिजे, खाली नाही राहिले पाहिजे, नाही तर इंटिग्रेशन घेताना हो जो खतम, करेक्ट ना? तर एक्स डॅश वर आणि वाय डॅश वर. ओके तर आता बेटा याला एक एक करून कम्पेअर करणार, तर नाव लिहिणार. सांगा काय लिहिणार बेटा 4x डॅश अपॉन एक्स इज इक्वल टू के, इज इक्वल टू के. हे बघ याला पहिले याच्यासोबत मग याला याच्यासोबत, ठीक आहे चलो. तर आता सर हा 4 होता कॉन्स्टंट, इकडे घेणार काय येणार बेटा एक्स डॅश अपॉन एक्स इज इक्वल टू के बाय 4, इज इक्वल टू के बाय 4. आणि आपल्याला माहित आहे सर एक्स डॅश म्हणजे बेटा मी प्रत्येक क्वेश्चन मध्ये सांगत आलो आहे, आता पण सांगून देतो, एक्स डॅश म्हणजे होते बेटा डी कॅपिटल एक्स अपॉन डी एक्स, छोटा डी एक्स छोटा डी एक्स. ओके सर वाय डॅश म्हणजे काय होते जी, वाय डॅश म्हणजे होते बेटा डी कॅपिटल वाय अपॉन छोटा डी वाय. ठीक आहे हे पण येणार समोरचं, ठीक आहे चलो बघा आता लक्ष दे इकडे. सर डी एक्सच्या ठिकाणी लिहिणार डी एक्स अपॉन छोटा डी एक्स, हे बघ लिहिलं डीएक्सच्या ठिकाणी काय डीएक्स अपॉन छोटा डीएक्स आणि सर खाली होता कॅपिटल एक्स इज इक्वल टू के बाय 4.
इज इक्वल टू के बाय 4. नंतर सर आता इकडे बेटा हे पाय ए अपॉन बी आणि डिवाइड मध्ये सी असेल त्याचा मतलब काय होते ए अपॉन बी सी. याचा मतलब काय होते ए अपॉन बी सी. ओके तर सांगा सर काय लिहिणार मग dx अपॉन x इंटू लिहिलं सर dx इज इक्वल टू येणार बेटा के बाय 4. ओके सेम टू सेम. नंतर सर आता हा dx नाही पाहिजे आम्हाला x च्या खाली फक्त कॅपिटल x पाहिजे. हा dx इकडे घेऊन जातो. काय लिहिणार dx अपॉन x इज इक्वल टू लिहिलं बेटा के बाय 4 इंटू काय dx आणि आता लिहिणार टेकिंग इंटिग्रेशन बोथ साइड. ओके प्रत्येक क्वेश्चन मध्ये मी हेच करत आहे सेम टू सेम प्रोसिजर. क्वेश्चन कॅन बी एनीथिंग काही राहू द्या बेटा हेच प्रोसिजर काय करणार आपण फॉलो करणार. ओके चलो नंतर सर आता सांगा टेकिंग इंटिग्रेशन बोथ साइड काय लिहिणार इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x इज इक्वल टू काय राहणार बेटा इंटिग्रेशन ऑफ के बाय 4 इंटू काय राहणार dx. सर इकडे याचं इंटिग्रेशन होते बेटा ऑलवेज याचं इंटिग्रेशन काय होते log x इज इक्वल टू के बाय 4 कॉन्स्टंट असेल बाहेर इंटिग्रेशन ऑफ dx याचं इंटिग्रेशन काय होते x आणि प्लस येणार बेटा इथे log c1. इथे काय येणार log c1. सर हा प्लस आहे इकडे आला तर मायनस तर काय राहणार बेटा log x मायनस log c1. log x मायनस log c1 इज इक्वल टू राहणार k बाय 4 इंटू dx. अबे ओके नाही सेम टू सेम आपलं सुद्धा इकडे आला तर मायनस. सर इथे पण अबे इथे प्रॉपर्टी लागते log a मायनस log b. सर log a मायनस log b ची प्रॉपर्टी होते बेटा log x अपॉन log c1 आणि इज इक्वल टू काय राहणार k बाय 4 इंटू x. ओके हां सांगतो इथे नको हुजू खतम बघून घे. याची प्रॉपर्टी असते लॉग काय असते log a मायनस log b. ओके याचा मतलब होतो बेटा log a अपॉन b. प्रत्येकच क्वेश्चन मध्ये सांगत आहोत करेक्ट ना. मला थोडी माहिती आहे तू पाहून आला का नाही म्हणून. ठीक आहे हां तर सर आता log जर तिकडे गेला बेटा log 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 जर इकडे गेला तर कोणता फंक्शन होते एक्सपोनेन्शियल फंक्शन होते. कोणता फंक्शन एक्सपोनेन्शियल फंक्शन. तिकडे काय राहणार बेटा x अपॉन c1 इज इक्वल टू e टू दी पॉवर काय राहणार kx अपॉन 4 काय राहणार e टू दी पॉवर kx अपॉन 4. तर सांग बेटा x इज इक्वल टू काय राहणार e टू दी पॉवर छी बेटा x आहे हा डिवाइड मध्ये इकडे गेला तर मल्टिप्लाय c1 e टू दी पॉवर kx अपॉन 4 आणि धिस इज ओवर बेटा आपला x. धिस इज ओवर काय आपला x. आता काय काढायचं आहे y. तर आता सर y कसं काढायचं तर बेटा आता y ला कम्पेअर करा. चलो y ला कम्पेअर करू. सांग बेटा काय आहे सर आहे 3y मायनस y डॅश अपॉन y इज इक्वल टू लिहिलं k. ओके इथे नाव लिहितो पहिलं झालं ना आता दुसरं पाहून घे. हे पहिले याला कम्पेअर केलं आता याला. सर आता याला जर कम्पेअर करत आहोत बेटा थोडासा दिमाग लावજો असेल तर या वायले काय करतो मी डिस्ट्रीब्यूट. ओके डिस्ट्रीब्यूट केलं तर सांग काय राहणार सर 3y अपॉन y मायनस y डॅश अपॉन y. अबे हो का हे पाय 3y अपॉन y मायनस y डॅश अपॉन y इज इक्वल टू लिहिलं k. हां आता सर हा y कॅन्सल नाही होणार का बे. हा वर पण y आणि खाली पण y. ओके y काय होणार कॅन्सल. ओके काय राहिलं सर सांगा सर राहिलं 3 मायनस y डॅश अपॉन y इज इक्वल टू k. इज इक्वल टू k. हां सर हा मायनस आहे इकडे गेला तर प्लस तर पाय का लिहित आहे 3 इज इक्वल टू k प्लस y डॅश अपॉन y. सर हा प्लस आहे इकडे आला तर मायनस तर काय राहणार बेटा 3 मायनस k इज इक्वल टू y डॅश अपॉन y. ओके तर मिळालं हे आपल्याला. आता सर याला सरळ करून लिहितो हे असं लिहितो थोडंसं y डॅश अपॉन y इज इक्वल टू 3 मायनस k. काहून असं लिहिलं चांगलं वाटते म्हणून बाकी काहीच नाही. हां तू आहे खतम मला बी नको करू. ओके तर बघ हा इकडे होता बेटा त्याला तिकडे लिहिलं याला इकडे सांग रे पुरा y डॅश म्हणजे काय होतं y डॅश म्हणजे होतं सर dy अपॉन dy. ओके तर बघा इथे पण लिहिणार बेटा dy अपॉन dy छोटा dy लिहायचं बे मग्गा खाली आणि इकडे काय येणार बेटा y इज इक्वल टू राहणार 3 मायनस k. इज इक्वल टू काय राहणार 3 मायनस k. ओके सर नंतर हे पण बघा बेटा कुठे गेला ab अपॉन c चा फॉर्म आहे तर काय येणार a अपॉन bc. काय येणार a अपॉन bc. a अपॉन bc जर लिहिलं तर काय येणार dy अपॉन y इंटू dy इज इक्वल टू होता 3 मायनस k. इज इक्वल टू काय होता 3 मायनस k. आम्हाला फक्त y च्या खाली y पाहिजे सर कॅपिटल y च्या खाली कॅपिटल y म्हणून इकडे काय लिहिलं बेटा 3 मायनस k इंटू काय dy. 3 मायनस k इंटू काय लिहिलं dy. ओके आता काय लिहिणार बेटा टेकिंग इंटिग्रेशन बोथ साइड. अरे बरोबर ना हे असं इकडे जसं इकडे केलं होतं टेकिंग इंटिग्रेशन बोथ साइड हे सेम स्टेप येणार पाहता. सर याचं इंटिग्रेशन काय होते याचं इंटिग्रेशन होते बेटा log y.
अरे बघ रे मग्गा, इकडं dx आहे x आहे म्हणून log x लिहिलं बेटा, इथे y y आहे म्हणून काय लिहिलं log y. ओके सर k 3 माइनस के कॉन्स्टंट बेटा इंटिग्रेशन ऑफ dy काय बाकी राहणार y. अभी एक स्टेप लीजो कोणती हे टेकिंग इंटिग्रेशन बोथ साइड वाली. ठीक आहे, कॉन्स्टंट आहे तर कुठे येणार बाहेर येणार. ठीक आहे सर. नंतर प्लस काय राहणार बेटा log c2, प्लस काय राहणार log c2. सर c1 c2 कोण लिहिला, अबे c1 ऑलरेडी लिहिला आहे ना इकडे, कुठे लिहिला हा लिहिला आहे c1 म्हणून काय इथे काय लिहिला c2. सर हा प्लस आहे, इकडे आला तर मायनस, तर काय राहणार बेटा log y मायनस log c2 इज इक्वल टू राहणार 3 मायनस के इंटू काय y. ओके सर आता पुन्हा इथे लॉग वाली प्रॉपर्टी, तर लॉग वाली प्रॉपर्टी राहणार बेटा log y अपॉन c2 इज इक्वल टू 3 मायनस के इंटू काय y. ओके हा c2 खाली लिहिजो. अरे एकदमच आहे तुम्ही, हा c2. ठीक आहे. नंतर सर लॉग जर तिकडे गेला तर एक्सपोनेन्शियल फंक्शन, तर y अपॉन c2 इज इक्वल टू e टू दी पॉवर सब पॉवर मध्ये काय राहणार 3 मायनस के इंटू काय y. 3 मायनस के इंटू काय y, तर बेटा y इज इक्वल टू राहिला असतं c2 e टू दी पॉवर 3 मायनस के इंटू काय y. आणि दिस इज अवर बेटा आपला काय मिळाला y. ओके तर काय काय काढलं, x पण काढला आणि y पण काढला. आता सर आता काढायचं आन्सर. आणि मी बोललो होतो दोन क्वेश्चन मध्ये बेटा हे जे पण गिवन असते ते कशासाठी हेल्प करते आपल्याला आन्सर काढण्यासाठी. कशासाठी हेल्प करते आन्सर काढण्यासाठी. ओके सो लेट्स काय केलं, ज्या पण x आणि y च्या व्हॅल्यू होत्या अशा सेम टू सेम छापल्या. सर कुठून, अबे त्या तिकडल्या दोन व्हॅल्यू होत्या ना, तिकडल्या काय केल्या इथे छापल्या. ओके तर बेटा बघा आता सर ई इथे पण आहे, ई इथे पण आहे, बेस सेम तर वरचेचे ऍडिशन लिहिणार बेटा c1 c2 e टू दी पॉवर आहे वरचेचे ऍडिशन काय येणार सर kx अपॉन 4 बेटा प्लस छि बेटा बेस सेम एकचदा लिहायचं वरचेचे ऍडिशन, इथे काय येणार सर 3 मायनस के इंटू काय येणार बेटा y. ओके आणि दिस इज वर काय असतं आपला u. ओके आता काय काढायचं सर आम्हाला, आता आम्हाला काढायचं आहे k. जसा k मिळाला तसं काय भेटन बेटा आपल्याला आन्सर. काय काढायचं आपल्याला फक्त k. ओके आता सर आता आम्हाला जर k काढायचं आहे तर k काढण्यासाठी कोण हेल्प करते सर, k काढण्यासाठी आम्हाला हेल्प करते जे पण काय राहते आपल्याला गिवन. ओके मी बोललो होतो हे बेटा हेल्प करते कशासाठी सर c1 c2 काढण्यासाठी आणि काय काढण्यासाठी k काढण्यासाठी. ओके सर लक्ष द्या आता इकडे. सर इथे जर दिलाय आम्हाला बघ रे काय दिला आहे u 0, y इज इक्वल टू दिला आहे काय दिला आहे सर 3 e टू दी पॉवर मायनस y मायनस e टू दी पॉवर मायनस 5y. ओके सर याचा मतलब बेटा बघा काय आहे सर, याचा मतलब आहे x इज इक्वल टू 0 आणि बेटा याचा मतलब काय आहे y इज इक्वल टू y. ओके म्हणजे सर हे दोन्ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा. का बोललो मी, याच्यामध्ये काय करा पुट करा. जसं याच्यामध्ये या दोन्ही व्हॅल्यू भेटल्या बेटा आपल्याला काय भेटून जाईल आन्सर भेटून जाईल. ओके तर चलो सर आता याच्यामध्ये जर आम्हाला पुट करायचे आहे तर बेटा बघा असा जर क्वेश्चन आहे ना, हे दोन जर असेल एकच असेल तर बढिया आहे, पण दोन जर असेल तर दोन वेळा पुट करावं लागेल. का बोललो मी, दोन जर असेल तर काय दोन वेळा पुट करावं लागेल. ओके सर कसं पुट करायचं ते पण सांगून द्या. आता बघा बेटा मी पहिली वेळेस पुट करतो, मला सांगा x च्या ठिकाणी काय रे 0. ओके लक्ष द्या इकडे, हा मी केअरफुली लिहित आहे सर x, y लिहिलं. ओके काय होतं बेटा सांगा पटकन सर c1 c2 e टू दी पॉवर kx अपॉन 4. अबे होतं का kx अपॉन 4 प्लस होतं 3 मायनस y आणि इंटू काय होतं छी 3 मायनस के इंटू काय होतं बेटा y. ओके बघ जशानं तसं छापलं. ओके आता पाय मी अजून एकदा म्हणत आहे बेटा इथं 2 आहे म्हणून याचे के पण किती येणार 2, के पण किती येणार 2, पण इझी आहे काढणं. ओके लिहिलं हे दोन्ही सेम टू सेम बघा जे होतं ते छापलं. सर हे कुठून लिहिलं जिथे हे इथून लिहिलं बेटा. ओके आता सर आता जर आम्ही पुट केलं तर बेटा व्हॅल्यू पुट करा याच्यामध्ये c1 c2 लिहिलं. सर x ची व्हॅल्यू किती होती, x ची व्हॅल्यू पाहिजे मग्गा, x ची व्हॅल्यू होती सर 0, तर बेटा 0 इंटू एनिथिंग किती झालं असतं 0, तर काय बाकी राहिलं असतं फक्त 0 प्लस के 3 मायनस के इंटू काय असतं y. ओके सर याला जर लिहितो म्हटलं काय असतं c1 c2 ए टू दी पॉवर 3 मायनस के इंटू काय असतं बेटा y आणि दिशी जवळ असतं आपला u 0, y काय असतं 0, y. आता सर जसं हे भेटलं बेटा याले करायचं कम्पेअर, कशासोबत कम्पेअर करायचं बे मग्गा याच्यासोबत, याला कशासोबत कम्पेअर करायचं याच्यासोबत. ओके बेटा डिस्टर्ब नको हो, जो अजून एकदा बोलतो जे लिहायचं हेल्प घेतली यायची. इथून लिहिलं x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू y लिहिलं सर. नंतर हे कुठून छापलं ते इथून छापलं.
ओके नंतर सर x 0 होता, अबे 0 इंटू एनिथिंग 0 इंटू एनिथिंग 0 इंटू एनिथिंग 0 झाला असतं म्हणून इथं 0 लिहिला. सर हे जशानं तसं, कारण y च्या ठिकाणी काय लिहायचं होतं y. ओके आता सर हे जे आहे बेटा पहिले याच्यासोबत कम्पेअर कर, नंतर याच्यासोबत. मी बोललो 2 असेल तर 2 सोबत, 3 असेल तर 3 सोबत, 1 असेल तर 1 सोबत. ओके चलो सर आता जर आम्ही कम्पेअर केलं, कम्पेअर विथ हा इक्वेशन नंबर 2 सोबत, इक्वेशन नंबर 2 सोबत काय करतो आम्ही कम्पेअर. तर बेटा बघ पहिले याच्यासोबत करतो मग याच्यासोबत करतो. ओके तर सर कम्पेअर केलं याला बेटा नाव आता बघ कशासोबत कम्पेअर करता, u 0, y सोबत कम्पेअर केलं. पहिले लिहिली फक्त 3 टू दी पॉवर -y, पहिले ही लिहितो. ओके मग सर दुसऱ्या सोबत कम्पेअर केल्यानंतर काय लिहिणार, दुसऱ्या सोबत लिहिणार बेटा u 0, y. दुसरी टर्म सांगते काय होती, e टू दी पॉवर -5y. ओके e टू दी पॉवर -5y. मायनस मधलं हा ते राहू दे, त्याचं टेन्शन नको, लास्ट मध्ये मॅनेज करू, सांगेल मी आन्सर मध्ये कसं लिहायचं. ओके चलो सर आता याला जर लिहित आहो मी तर सांग बरं बेटा सर C1 C2 किती असतं बे मग्गा पहिल्यासाठी, C1 C2 असतं सर 3. पहिल्यासाठी काय असतं C1 C2 3. नंतर हे बघ वायले सोडून जे पण असेल ते व्हॅल्यू कशाची आहे याची आहे. ओके तर पाहि काय लिहित आहे 3 - k इज इक्वल टू लिहिलं बेटा काहीच नाही इथं म्हणून किती बे -1. काय लिहिलं -1. ओके राहील लक्षामध्ये, आहे इथं y सोबत काहीच नाही म्हणजे किती आहे -1. ओके तर सांग बे मग्गा काय लिहिलं सर मायनस आहे, इकडे आला तर प्लस, हा प्लस आहे, तिकडे गेला तर मायनस. तर 3 + 1 इज इक्वल टू k. तर k इज इक्वल टू किती भेटलं असतं बेटा पहिल्या कंडिशन मध्ये 4. हा पहिल्या कंडिशन मध्ये किती 4. ओके आता दुसऱ्या कंडिशन बघा बेटा हे काढली होती आता व्हॅल्यू. आता बघा याच्यासोबत काय करत आहे मी कम्पेअर करत आहे. आता मला सांगा बे याला जर कम्पेअर केला हा 1 आहे, 1 म्हणजे काय आहे सर C1 C2 म्हणजे किती आहे बेटा 1. ओके आता बघा इकडे सर इथे 3 - 5 y ला सोडून इथे किती आहे बेटा -5. तर काय लिहिणार 3 - k इज इक्वल टू -5. सर -5 इकडे आला तर बेटा प्लस, हा प्लस -k तिकडे गेला तर प्लस k. तर काय होणार 3 + 5 इज इक्वल टू k. सो k इज इक्वल टू किती येणार बेटा 8. k इज इक्वल टू किती येणार 8. तर बघा C1 C2 आणि k याच्यासाठी पण मिळाला, नंतर C1 आणि C2 3 याच्यासाठी पण मिळाला. सर 2 k च्या व्हॅल्यू 2 C1 C2 च्या व्हॅल्यू या उचलणार बेटा आणि याच्यामध्ये काय करणार पुट करणार एकाने एकाने. ओके तर आता लक्ष द्या इकडे काय पुट करत आहे. नाव पहिला K1 आणि K2 साठी हे याच्यासाठी. ओके तर मला सांगा बेटा पहिल्यासाठी पुट करत आहे, सांगा C1 C2 किती आहे सर 3 लिहिला. नंतर e टू दी पॉवर सर e टू दी पॉवर k ची व्हॅल्यू किती होते बेटा पहिल्या याच्यात 4. तर बघा काय लिहिणार 4x/4. ओके प्लस नंतर सर दुसऱ्या पहिल्याची k ची व्हॅल्यू 3 - k ची व्हॅल्यू होती बेटा 4 इंटू काय लिहिला y. ओके धिस इज फॉर पहिला K1 आणि K2 बरोबर. आता सर दुसऱ्यासाठी सांगा तर बेटा बघा पहिले काय होतं इथं मायनस होतं, इथे पण काय लिहिणार बेटा मायनस. मी बोललो होतो ना तुम्हाला प्लस आणि मायनस कसं मॅनेज करायचं. तर बघा इथे काय होतं मायनस, इथे काय लिहिलं मी मायनस. ओके नंतर आता सर आता समोर कसं लिहायचं तर बेटा समोर लिहिताना बघा आता काय करणार सर इथे पुन्हा व्हॅल्यू सांगा C1 आणि C2 किती होता बेटा C1 आणि C2 किती होता 1. C1 आणि C2 किती होता 1. ओके C1 आणि C2 1 होता तर बघा लिहिलं बेटा 1 C1 आणि C2 च्या ठिकाणी. नंतर e टू दी पॉवर k ची व्हॅल्यू किती आली रे 8. तर काय लिहिणार बेटा 8x/4. ओके नंतर काय आहे प्लस, नंतर लिहिणार बेटा 3 - 8 हे बघा k च्या ठिकाणी 8 आणि इंटू काय लिहिणार y. ओके बस याला सॉल्व्ह करा आणि आला आपला आन्सर 3 टू दी पॉवर 4 कॅन्सल काय राहणार बेटा x प्लस सर 4 - 1 सॉरी 3 - 4 किती राहणार बेटा -1y. ओके आणि नंतर इथे 1 तर लिहित नाही e टू दी पॉवर 4 1 जा 4 4 2 जा 8 तर काय राहिलं असतं 2x. काय राहिलं असतं 2x आणि नंतर सर 3 - 8 इथे किती असतं बेटा 5y. ओके आणि धिस इज अवर काय आपला आन्सर. एवढं जर काढलं तर बेटा हा काय राहणार आपला आजचा आन्सर. So I hope बेटा तुम्हाला हा क्वेश्चन कळला असेल. So see you in next video. Please do share my YouTube channel.